समर्थ. स्वामी सेवेमुळे एका असाध्य आजारावर कशी मात केली गेलेली आहे हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे. तर मोहन पैठणकर या दादांचा हा अनुभव आहे. तर हे दादा सांगतात की संध्याकाळी जेव्हा शाळा सुटल्यानंतर, म्हणजे माझा मुलगा साधारण 3री-4थीला होता, आणि मग शाळा सुटल्यानंतर तो रिक्षामध्ये बसून त्याच्याबरोबर अजून त्याचे काही मित्र, तो रिक्षावाला त्याला आमच्या घराकडे सोडायला येत होता. तर त्यावेळेस अचानक मध्येच रस्त्यात आहे ना त्याची एकदम शुद्ध हरपली माझ्या मुलाची. मग रिक्षावाल्याने तातडीने माझ्या मुलाला माझ्या घरी सोडलं. मग आम्ही दोघं जणांनी माझ्या मुलाला बघितलं तर तो एकदम म्हणजे हलत नव्हता, काहीच नव्हता, एकदम शुद्ध, पूर्णपणे त्याची हरपून गेलेली होती. मग त्यावेळेस आहे ना आम्ही माझ्या मुलाला घाईघाईने डॉक्टरांकडे घेऊन गेलो आणि मग डॉक्टरांनी त्याला बघितलं आणि सांगितलं की तुमचा मुलगा कोमामध्ये गेलेला आहे. जेव्हा आम्ही डॉक्टरांच्या तोंडून ऐकलं तेव्हा खरंच म्हणजे आमच्या पायाखालची जमीनच सरकून गेली की असं काय झालं अचानक माझ्या मुलाला. तर डॉक्टरांनी मग त्याला घाईघाईने ICU मध्ये ऍडमिट करून घेतलं आणि साधारण 3-1 तासांनी माझ्या मुलाला बरोबर शुद्ध आली. मग डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की शुद्ध आलेली आहे असं. आणि मग आम्ही तो पूर्ण दिवस आणि रात्र त्या डॉक्टरांकडेच काढली आणि त्याच्यानंतर साधारण दुसऱ्या दिवशी त्या डॉक्टरांनी आम्हाला डिस्चार्ज दिला. परंतु डिस्चार्ज देताना डॉक्टरांनी सांगितलं की याला चांगल्या मोठ्या डॉक्टरांकडे घेऊन जा, असं तुम्ही जळगावला घेऊन जा याला चेक करायला आणि याच्या अशा तपासण्या तुम्ही नक्की करा असं. त्यानंतर मग आम्ही जेव्हा त्याला जळगावच्या डॉक्टरांकडे घेऊन गेलो, मग जळगावच्या डॉक्टरांनी त्याच्या काही तपासण्या केल्या आणि त्याचबरोबर मेंदूचा CT स्कॅन सुद्धा त्या डॉक्टरांनी केला. मग ज्यावेळेस मेंदूचा CT स्कॅन केला त्यावेळेस त्याच्या रक्तवाहिनीमध्ये गुठळी आढळली, गाठ आहे असं आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं. मग त्यावेळेस म्हणजे आम्हाला खूप असं म्हणजे वाईट वाटलं ऐकून की असं कसं काय झालं अचानक. मग आम्ही थोडं घाबरून पण गेलो. मग डॉक्टरांनी आम्हाला तसं सांगितलं की काही घाबरू नका, असं आम्हाला दिलासा दिला डॉक्टरांनी की तुमचा मुलगा नक्की बरा होईल बुवा असं. मग आम्ही म्हटलं ठीक आहे चालेल, मग तुम्ही आता काय म्हणजे औषध उपचार देतायत त्यानुसार आम्ही करू सगळं असं. मग डॉक्टरांनी सांगितलं नाही तुमचा मुलगा नक्की बरा होईल, आपण त्याच्यावर असं औषध उपचार चालू ठेवूया. मग साधारण आम्ही जवळजवळ 15-20 दिवस त्या डॉक्टरांचे जे काही औषध उपचार चालू होते म्हणजे चालूच ठेवले आणि डॉक्टरांनी सांगितलं तो मुलगा बरा होईल, त्यामुळे आम्हाला थोडा दिलासा पण मिळालेला होता. परंतु औषध उपचार चालू ठेवण्यानंतर सुद्धा म्हणजे साधारण 15-1 दिवसांनी सुद्धा आम्हाला असं म्हणजे अपेक्षा होती का थोडीफार तरी मुलाच्या तब्येतीत काहीतरी सुधारणा नक्की होईल. परंतु तसं काहीही झालं नाही. उलट मुलाला जेव्हा आम्ही औषध द्यायला जायचो त्यावेळेस औषध घेण्याच्या आधीच मुलाला उलटी होऊन जायची आणि औषध दिल्यानंतर सुद्धा मुलाला उलटी होऊन जायची, म्हणजे ते औषध मुलाला लागूच पडत नव्हतं. आणि मुलाला सारखं 2-3 दिवस झाले का इतका जास्त प्रमाणात ताप यायचा आणि तो ताप काही केल्या उतरतच नव्हता. मग आम्ही त्या डॉक्टरांना वेळोवेळी याविषयी म्हणजे विचारणा पण केली की असं का होतंय, जर तुमचे औषध उपचार चालू आहे तर मग मुलाला फरक का पडत नाहीये. परंतु डॉक्टरांकडनं पण आम्हाला म्हणजे जसा हवा तसा म्हणजे हे भेटलाच नाही रिस्पॉन्स, कारण आम्ही एवढं उपाय करूनही काही फायदा विशेष होत नव्हता आणि मुलाला दर म्हणजे 2-3 दिवसात असा फणफणून ताप यायचा. आणि मग माझ्या पत्नीने मग मात्र स्वामी नामाचा धावा सुरू केला. स्वामी समर्थ महाराजांना साकडं घातलं की महाराज काही करा पण माझ्या मुलाला यातून बाहेर काढा, माझ्या मुलाला बरं करा. मग माझ्या मुलाला जेव्हा असा भरपूर ताप आला त्यावेळेस मग आम्ही माझ्या पत्नीने आणि मी मुलाला घेऊन आम्ही दिंडोरीला गेलो. दिंडोरीला गेल्यानंतर त्या दिवशी नेमका गुरुमाऊलींचा वाढदिवस होता आणि त्यावेळेस मला मनोमन असं वाटलं की खरंच आपल्या गुरुमाऊलींनी माझ्या मुलाला आशीर्वाद देण्यासाठीच इथे बोलावलं आहे. आणि गेल्यानंतर तिथे नेमकी आरती सुरू होती. मग आम्ही स्वामी समर्थ महाराजांची आरती केली अगदी मनोभावे आणि त्यानंतर काही थोड्याशा सेवा देतात तिथे करायला, तर त्या सेवा पण आम्ही तिथे अगदी पती पत्नीने मनोभावे त्या सेवा केल्या. त्यानंतर साधारण थोड्या वेळाने 1 तासात माझ्या मुलाचं अंग जे तापाने पूर्णपणे फणफणलं होतं तो ताप आपोआप बऱ्याच अंशी उतरला
आणि माझा मुलगा त्या दिंडोरी केंद्राच्या प्रांगणात खेळायला लागला. त्यानंतर मग आम्ही गुरुमाऊलींकडे माझ्या मुलाच्या तब्येतीचा प्रश्न मांडला की याची तब्येत असं असं याच्या मेंदूच्या रक्तवाहिनीमध्ये गाठ झालेली आहे असं डॉक्टरांनी सांगितलं. डॉक्टरांनी बरेच उपाय पण केले, परंतु त्याला म्हणावा तसा त्याचा फायदा होत नाहीये. मग यावर काय उपाय करावा? गुरुमाऊलींनी त्यावेळेस तिथे जे काही असं म्हणजे डॉक्टर असतात दिंडोरी केंद्रात, तर त्यांना दाखवण्यास सांगितले माझ्या मुलाला. मग माझ्या मुलाला मी त्या डॉक्टरांकडे घेऊन गेलो आणि सांगितलं की असा असा याला त्रास आहे वगैरे. मग डॉक्टरांनी पण चेक वगैरे केलं आणि त्यासोबतच तिथे अजून एक सेवेकरी होते. तर त्या सेवेकऱ्यांनी मला विचारलं की तुमची वास्तू कशी आहे. मग मी सांगितलं असं. मग त्यांनी विचारलं तुमचं पूर्वेला दार आहे का, पश्चिमेला का उत्तरेला, असं सगळं माझ्याकडनं एका कागदावर तो नकाशा असा ड्रॉ करून घेतला. मग त्यावेळेस त्या सेवेकराच्या लक्षात आलं की यांचं ईशान्य कोपऱ्याला टॉयलेट बाथरूमची टाकी आहे व तिथे. तर मग त्यांनी सांगितलं हे तुमचं अतिशय चुकीचं आहे. म्हणजे वास्तुशास्त्रानुसार ईशान्य दिशेला अशी टॉयलेट बाथरूमची टाकी घ्यायला नव्हती पाहिजे आणि त्याच्यामुळेच तुमच्या मुलाच्या तब्येतीचा असा असा प्रॉब्लेम असू शकतो असं त्या वास्तुतज्ञाने तिथे आम्हाला सांगितलं. मग आम्ही जेव्हा घरी गेलो त्यावेळेस मग आम्ही साधारण 15 ते 20 दिवसात ती जी काही आमची टॉयलेट बाथरूमची टाकी आहे ती टॉयलेट बाथरूमची टाकी आम्ही दुसऱ्या दिशेला केली, जी की त्या वास्तुतज्ञांनी सांगितल्यानुसार. आणि साधारण बरोबर 20-25 दिवसानंतर माझ्या मुलाच्या तब्येतीत हळूहळू आम्हाला सुधारणा वाटू लागली. आणि काही दिवसानंतर जेव्हा आम्ही माझ्या मुलाच्या सगळ्या काही टेस्ट केल्या त्यावेळेस असं निदर्शनास आलं की मुलाच्या रक्तवाहिनीत जी काही गाठ झालेली होती ती गाठ समूळ नष्ट झालेली आहे. म्हणजे बघा, गुरुमाऊलींनी जी काही सेवा दिली त्या सेवेमुळे आम्ही स्वामी समर्थ महाराजांची जी काही सेवा केली त्या सेवेमुळेच, आणि स्वामी महाराजांनीच आम्हाला अजून एक हा मार्ग दाखवला वास्तुदोषाचा, जो की आमच्या वास्तूमध्ये दोष होता आणि त्या वास्तुदोषामुळेच माझ्या मुलाला असं मेंदूच्या रक्तवाहिनीत गाठ झालेली होती. आणि तो वास्तुदोष आम्ही काढला आणि माझ्या मुलाच्या तब्येतीत सुद्धा हळूहळू आम्हाला फरक जाणवायला लागला. आणि खरंच साधारण काही दिवसांनी माझ्या मुलाच्या रक्तवाहिनीतील ती गाठ समूळ नष्ट झालेली होती. म्हणजे बघा किती मोठा दोष असू शकतो वास्तूचा, की ज्याच्यामुळे आपल्या कुटुंबातील ज्या काही व्यक्ती असतात त्या व्यक्ती किती मोठ्या अशा असाध्य अशा आजाराचा त्यांना सामना करावा लागतो. तर माझा तर एक प्रामाणिक सल्ला असेल स्वामी सेवेकरांना आणि सगळ्यांनाच, किंवा म्हणजे तुमच्या जीवनात जर असे काही समस्या येत असेल आर्थिक किंवा मग काही हेल्थ विषयी जर काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही एकदा तुमची वास्तुतज्ञाला नक्की दाखवून बघा. त्याचा तुमच्या म्हणजे 50% प्रॉब्लेम तरी आपल्या घरात जे होत असतात ते वास्तूशीच निगडीत असतात. जर आपण आपली वास्तुशास्त्रानुसार जर केली ना तर खरंच आपल्या जीवनातील जे काही आजारपण आहे, आर्थिक समस्या आहे त्या 50% तरी नक्कीच कमी होतील. आणि 50% शेवट आपल्या मेहनतीवर आहे. आपण जी काही जशी मेहनत करू तसं आपल्याला यश तर स्वामी महाराज देणारच आहे. त्यामुळे बघा, म्हणजे आपल्या गुरुमाऊलींनी दिलेल्या सेवेमुळे, गुरुमाऊलींनी दिलेल्या उपायामुळे, आपल्या स्वामी समर्थ महाराजांमुळे मोहन पैठणकर या दादांच्या मुलाला अक्षरशः म्हणजे जीवदान मिळालेलं आहे. बिचारा अक्षरशः कोमात गेलेला होता, त्याच्या मेंदूच्या रक्तवाहिनीत गाठ झालेली होती आणि एवढ्या मोठ्या आजारातून हा मुलगा रिटर्न आलेला होता, त्याचा जीव वाचलेला होता. तर तुम्ही स्वामी भक्तांनो, म्हणजे तुम्हाला जर वास्तूमध्ये विना तोडफोड जर काही करायचं असेल तर तुम्ही एकदा दिंडोरी केंद्राला नक्की भेट देऊ शकता. तुमची वास्तू चेक करून घेऊ शकता. आपलं जे दिंडोरीचं केंद्र असं आहे ना स्वामी भक्तांनो, की तिथे अक्षरशः म्हणजे विना तोडफोड उपाय दिले जातात. म्हणजे आता आपलं जर काही वास्तूच्या याच्यात दोष असले तर ते आपल्याला तिथे एखादी काहीतरी म्हणजे रेमेडी देतात करायला, का तुम्ही असं असं करा जेणेकरून तुम्हाला इथला जो काही दोष आहे तुमच्या वास्तूमध्ये तो तुम्हाला लागू पडणार नाही आणि तुमचं सगळं काही चांगलंच चालेल अशा हेतूने. आणि आपल्याला वास्तू तोडण्याची पण गरज पडत नाही. समजा आता कोणाचा दरवाजा चुकीच्या साईडला आहे तर तो तोडून दुसरीकडे बसवण्याची गरज नाही आपल्याला.
गुरुमौली बरेच उपाय देतात, पिरॅमिड वगैरे असे. मला असं म्हणजे त्यातलं जास्त नॉलेज नाहीये, परंतु एकदा तुम्ही जाऊन बघा. ते जे काही देतील तुम्हाला, जे काही करायला लावतील ते तुम्ही नक्की करून बघा आणि आपल्या वास्तुशास्त्रानुसार आपली वास्तू ठेवा. नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर असा या दादांचा अनुभव होता त्यांच्या मुलाबाबतचा. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये आपल्या महाराजांसाठी श्री स्वामी समर्थ असे लिहा.